माझा मितवा मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत की आता इकडे खूप जास्त लावण्या रडत असते आणि लावण्या रडतच म्हणत असते की ईश्वरी मला माफ कर गं. मला माहिती आहे मी आता रडत असेन ती तुला नाटकं वाटत असतील, पण मी खरंच मनापासून तुझी माफी मागते, कारण माझं खूप जास्त चुकलेलं आहे. माझं रागाच्या भरात चुकीचं पाऊल उचललं गेलं आहे हेही मला कळते आणि म्हणूनच मी तुझ्याकडे माफी मागते. खरंच गं, सॉरी हां. असं देखील बोलून ती आता माफी मागत असते. त्याच वेळेला अर्णव हा खूप जास्त चिडलेला असतो. अर्णव तिला सरळ म्हणतो की इथून चालती हो. तर त्यावर आता लावण्या म्हणत असते की हो मी तर जाणारच आहे. मला कळतंय तुला मी नको आहे ते, म्हणूनच मी कायमची निघून जाणार आहे तुझ्या आयुष्यातून आणि मग माझं काय करायचं ते मी बघते. असं देखील आता ती बोलू लागते. आणि जेव्हा हे सगळं काही ती बोलते ना, तेव्हा मात्र आता खूप मोठा धक्का जो काही आहे तो वल्लरीला बसतो. वल्लरी लगेचच आता मात्र लावण्याला म्हणते की सगळं काही तू काय बोलतेस, तुझं तुला तरी कळतंय का? त्यावर लावण्या म्हणते जगून तरी काय करू मामी, कारण काहीच राहिलेलं नाही आता माझ्या आयुष्यात. त्यावर अर्णवही म्हणतो तुला काही करायचं आहे ना ते कर, पण इकडनं जा आणि तुला काही करायचं आहे ते कर, असं देखील म्हटलेलं असतं. त्यावर ईश्वरी आता अर्णववर चिडते आणि अर्णवला म्हणते की अर्णव सर काय करताय तुम्ही, हे नको ना, कशाला, माफ करून टाका तुम्ही तिला. आता ईश्वरीने असं म्हटल्याबरोबर आता अर्णवही तिच्याकडे पाहतच राहतो. अर्णव म्हणतो की काय माफ करायचं आहे, कळलं नाही मला. त्यावर ईश्वरी म्हणते की हो मला माहिती आहे त्यांची चूक झाली आहे, पण जाऊ दे, आपण आता त्यांना मोठ्या मनाने माफ करूया. असं जेव्हा आता ती बोलते तेव्हा मात्र आता लावण्या ईश्वरीकडे पाहतच राहते. तर मामाला आणि अंजलीला सुद्धा ईश्वरीने जे काही केलेलं असतं ते काही पसंत पडलेलंच नसतं आणि त्यामुळे सगळेजण आता ईश्वरीकडे पाहू लागतात. पण ईश्वरीने इथे समजूतदारपणा दाखवलेला असतो आणि त्यामुळेच ईश्वरी आता बोलत असते की मला माहिती आहे लावण्याचं चुकलेलं आहे, तिने खूप मोठा क्राईम केला आहे, पण आपणच तर तिला माफ करणार आहोत ना. तसंही तुम्हाला सगळ्यांनाच माहिती आहे ना की तिचं लग्न ठरलं होतं आणि त्यामुळे तिला तर असं वाटणारच ना की अर्णव सर फक्त तिचे आहेत म्हणून, आणि त्याचसाठी हा सगळा गोंधळ झालेला आहे, असं देखील ती आता म्हणू लागते. आणि त्याच वेळेला अर्णवला तिला माफ करायला सांगते. खरं तर अर्णवला तिला बिलकुलही माफ करायचं नसतं, पण काय करणार, काही झालं तरीसुद्धा अर्णवला तिला ओके असं म्हणावं लागतं. आणि त्यानंतर मात्र तो रागारागाने रूममध्ये निघून जातो. आणि जेव्हा तो रूममध्ये निघून जातो ना, तेव्हा ईश्वरी मात्र अर्णवच्या मागे जाते. तिला कळून चुकतं की आपण काहीतरी केलेलं आहे आणि त्यामुळेच अर्णव सर आता एवढे जास्त चिडलेले आहेत आणि त्यामुळे ती सुद्धा अर्णवच्या मागोमागच जायला निघते. दुसरीकडे मात्र आता जी काही रडारड सुरू असते ती सगळी काही राकेशनेच मुद्दामून लावण्याला करायला सांगितलेली असते. इकडे अर्णव आता रूममध्ये आलेला असतो आणि अर्णव जेव्हा रूममध्ये येतो तेव्हा ईश्वरीही त्याच्या मागोमाग येते. त्यावर इकडे अर्णव मात्र एकटाच असताना आधी विचार करत असतो की खरंच ना ही ईश्वरी नक्की कोणत्या मातीची बनली, मला खरंच कधी कधी कळत नाही. मी विचार केला नव्हता की ही असं वागेल, कारण लावण्याने काल केवढी मोठी चूक केली आणि आज चक्क ती मला सरळ सांगते की तुम्ही या सगळ्या चुका विसरून जा म्हणून. कसं जमतं याला हे, मला तर बिलकुलही जमत नाही, असं देखील अर्णव आता म्हणत असतो. तेवढ्यातच ईश्वरी मागून येते आणि अर्णवला म्हणते की अर्णव सर मला कळतंय हो तुम्हाला माझा खूप जास्त राग आला असेल ना, या सगळ्या गोष्टी मी ओळखते, पण काय आहे ना की थोडं तुम्ही त्या बाजूने सुद्धा विचार करा ना. म्हणजेच ती आता देवी आईचं महत्त्व समजावून सांगत असते की या सगळ्याला सुद्धा दोन बाजू असतात, तसंच लावण्याचं सुद्धा आहे. लावण्याचं तुम्हाला माहिती आहे का, तुमच्यावर प्रेम होतं, तिचं आणि तुमचं लग्न ठरलं होतं, बरोबर, ही गोष्ट तुमच्या लक्षात आहे ना. त्याचसोबत तुम्हाला एक सांग, तुमच्या नावाची हळदही तिच्या अंगाला लागलेली आहे आणि त्यामुळेच जी काही गोष्ट घडलेली आहे ती एकदमच चुकीची घडली. म्हणजे आपलं लग्न जे आहे ते कोणत्या परिस्थितीत झालं हे तुम्हालाही माहिती आहे. म्हणजे अचानक आपण दोघं लग्न करून घरी आलो, तिचं तुमच्यासोबतचं लग्नाचं काहीतरी स्वप्न असेलच की ते स्वप्न काही तिचं पूर्ण होऊ नाही शकलं आणि त्यामुळेच तिला तुम्हाला मिळवायचं जे काही स्वप्न होतं ते अपुरं राहिलं, कारण तिला काही झालं तरी तुम्ही हवे होतात आणि त्यानंतर जो काही प्रकार घडला
त्यामुळे आता तिच्याबरोबर तुम्ही नाही आहात आणि त्यामुळेच ती ना मनातून खूप जास्त डिस्टर्ब आहे आणि त्यामुळेच तिने हे सगळं पाऊल उचललेलं आहे असं देखील आता बोललं जात असतं. अच्छा, हे सगळं तू मला सांगतेस ते कशासाठी ते जरा सांगतेस का? म्हणजे एवढ्या सगळ्या गोष्टी तुझ्या चांगल्या लक्षात आहेत आणि ह्या सगळ्या गोष्टी एवढ्या लक्षात असतानासुद्धा तू आता सगळं कसं काय मॅनेज करतेस? त्यावर ईश्वरी मात्र आता अर्णवला म्हणते की मला माहिती आहे तिच्यामुळे तुम्ही थोडे नाराज होतात, पण नाराज राहायची गोष्टच नाही आहे ना. कारण बघा ना, कारण जास्त नाराज राहूनही उपयोग नाही आहे, कारण तिचीही यामध्ये काहीच चूक नाही आहे. तिचं शेवटी प्रेम आडवं आलं आणि तिला असं वाटलं की तुम्ही कधीच तिचे होऊ शकणार नाही आहे, निदान या कारणाने का होईना तुमच्यामध्ये आणि तिच्यामध्ये काहीतरी जवळ येईल असाच तिचा हेतू होता. तिला आता मी ओळखायला लागलेली आहे असं देखील ईश्वरी अर्णवला बोलत असते. आणि प्रेम करणं हा काही गुन्हा नाही आहे, प्रेमाबद्दल आता चक्क ईश्वरी बोलत असते आणि त्यामुळे अर्णव ना थोडा चकित होतो आणि अर्णव आता ईश्वरीला म्हणतो की तू जे काही सांगतेस त्यानुसार तू कधी कोणाच्या प्रेमात पडली आहेस का? तू इतकं प्रेमाबद्दल मला सांगतेस, प्रेमाची फिलॉसॉफी सांगतेस, मग मलाही सांग ना की तू कोणाच्या प्रेमात पडली आहेस का? त्यावर मात्र आता अर्णव ईश्वरीकडे बोलत असतानाच ईश्वरी अर्णवकडे पाहू लागते आणि त्या मात्र तिला या प्रश्नाचं उत्तर काय द्यावं हे समजत नसतं, कारण ती ऑलरेडी अर्णवच्या प्रेमात असते. पण हे सगळं काही अर्णवला कळत असतं, पण हे मात्र ईश्वरीला वळत नसतं. त्यामुळे ईश्वरी आता शांतच असते. तर दुसरीकडे मात्र आता पाहायला मिळतं, इकडे मात्र अर्णव ईश्वरीकडनं हे जाणून घ्यायचा प्रयत्न करत असतो आणि तो देखील म्हणत असतो की कधी एकदा या सगळ्या गोष्टी ज्या आहेत ना त्या व्यवस्थित होतील. म्हणजे त्याला ईश्वरीच्या तोंडून 3 मॅजिकल वर्ड्स ऐकायचे असतात आणि त्यासाठी त्याची खूप जास्त अशी धावपळ सुरू असते. आणि म्हणूनच आता मात्र ईश्वरी विचार करत असते की अर्णव सर बोलतायत तेही बरोबर आहे, ते काही चुकीचं बोलत नाही आहेत, म्हणजे त्यांचंही म्हणणं बरोबरच आहे की, असा देखील विचार जो काही आहे तो आता सुरू असतो. दुसरीकडे मात्र आता पाहायला मिळतं, ईश्वरी जी आहे ना ती मात्र आता अर्णवकडे बघत असते, कारण तिला ना आता अर्णवसोबत घालवलेले सगळे प्रसंग आठवत असतात. आणि ज्या वेळेला आता अर्णवसोबत घालवलेले सगळे प्रसंग तिच्या डोळ्यासमोर येतात ना, तेव्हा मात्र आता तिला कळत नसतं की काय बोलावं ते, कारण तेव्हा तिला आता फक्त अर्णवने तिला कशा पद्धतीने जवळ घेतलेलं होतं आणि या सगळ्या गोष्टीच तिच्या डोळ्यासमोर सारख्या येत असतात. म्हणजेच अर्णवच्या अंगावरती पडलेली होती, त्यासोबत अर्णव आणि तिच्यामध्ये झालेलं सगळं काही, हे सगळ्या गोष्टी तिला आठवू लागतात. म्हणजे जे जे रोमॅन्टिक टर्न्स होते, पॉईंट्स होते, ते सगळे काही तिला आठवत असतात आणि त्यामुळेच ती आता त्या सगळ्या गोष्टींचा विचार करत असते. तर दुसरीकडे मात्र आता ईश्वरी आरशात बघून एकटीच लाजत असते. पण इकडे आता लावण्या जी आहे ना तिला मात्र आता कळतच नसतं की काय करावं. लावण्या खूप जास्त रडत असते आणि या सगळ्याचा ना खूप जास्त राग खरं तर वल्लरीला येतो. वल्लरी जी आहे ती रागारागात लावण्याला म्हणत असते की काय चाललंय तुझं, म्हणजे तू जे काही केलंयस त्यावर ना तू काय त्या अर्णवला भाऊ वगैरे मानलेला आहेस का? म्हणजे ती जी काही माफी मागितली त्या ईश्वरीची, अर्णवची, तू या सगळ्या गोष्टी विसरून गेली आहेस का? की तुला अर्णवला मिळवायचं होतं, त्यासाठी तुला या घरातही यायचं होतं, ह्या सगळ्या गोष्टी तू कशा विसरू शकतेस, हेच मुळात मला कळत नाही आहे, असं देखील बोलून वल्लरी आता लावण्यावर भडकलेली असते. आणि त्याच वेळेला जेव्हा आता वल्लरी लावण्यावर भडकते ना, तेव्हा मात्र आता लावण्य म्हणत असते की मला माहिती आहे तुला माझ्या या गोष्टीचा राग आला असेल, पण तुला एक गोष्ट सांगू का, अर्णवला कधीही विसरणार नाही. अर्णव फक्त माझा आहे आणि त्याला मी मिळवणारच, आणि त्यासाठी तर मी हे सगळं काही केलेलं आहे, असं देखील आता ती बोलू लागते. आणि जेव्हा हे सगळं काही ती बोलते ना, तेव्हा मात्र वल्लरी म्हणते की मला कळलं नाही, म्हणजे तुला नेमकं बोलायचं काय आहे ते जरा नीट मला सांगशील ना तर सगळी कोडी सुटतील, असं देखील आता ती म्हणू लागते. आणि त्याच वेळेला आता इकडे मात्र लावण्य म्हणत असते की मी जे काही केले ना ते फक्त एक नाटक होतं. म्हणजेच खरं तर ना अर्णव आणि त्याचसोबत माझ्या मते हे जे काही मी सॉरी वगैरे त्याला बोलली आहे, त्याचसोबत त्या ईश्वरीलासुद्धा हे सगळंच ना एक नाटक होतं. आणि ते नाटक मी आणि राकेश जिजू यांनी रचलेलं होतं. खरं तर मला त्यांनी सांगितलं होतं की या प्लॅनबद्दल सांगायचं नाही, पण काय करू, तुला ना खरंच ना वाटत नसेल, पण तुला एक गोष्ट सांगू का, जे काही हे झालं ना त्यामुळे मला ना खूप जास्त आनंद झाला,
उलट आहे ना, मी इथे आली आहे ना ते सुद्धा राकेश जिजूंच्या सांगण्यावरूनच. म्हणजे त्यांनीच मला गाईड केलं इकडे यायचं आणि सगळ्या गोष्टी सांगायच्या म्हणून. आणि म्हणूनच तर मी इथे आले. हे सुद्धा आता ती बोलत असते. अरे वा, म्हणजे तुझं आणि जावई बापूंचं डोकं आहे तर हे. काय हो जावई बापू, तुम्हीही मला म्हणालात नाही. त्याच वेळेला आता लावण्याच्या या ॲक्टिंगचं खरं तर खूप जास्त कौतुक जो आहे तो मात्र आता इकडे असणारा हा राकेश करत असतो. राकेश आता लावण्याला म्हणत असतो की लावण्या, खरंच ना एकदम परफेक्ट अशी आयडिया केली आहेस बघ. आणि जे काही तू बोलली आहेस ना ते सुद्धा आपल्याला आवडले बरं का. म्हणजे तू ज्या पद्धतीने रडून नाटक केलंस, त्या ईश्वरीची माफी मागितलीस, ते एकदम करेक्ट केलंस बघ. आणि त्यामुळे त्यांचाही विश्वास बसला. वल्लरी हे सगळं ऐकते तर तिलाही आता एकदमच धक्का बसलेला असतो. कारण वल्लरीनेही विचार केला नव्हता की ह्या सगळ्या गोष्टी अशा पद्धतीने घडतील. पण या गोष्टी ज्या पद्धतीने घडलेल्या असतात ना त्यामुळे आता तिला लावण्याचं कौतुक वाटू लागतं. आता ती लावण्याला म्हणत असते, अरे वा, दोघं मिळून प्लॅनिंग करताय आणि मला सांगतही नाही आहेत. म्हणजे मस्तच हा, मस्तच. आणि त्यानंतर तुम्ही आता पुढे काय करायचं ठरवलं आहे, काही डोक्यात नियोजन आहे का? त्यावर राकेश म्हणतो की काय ना वल्लरी मामी, ही मला ना अर्णवची बायको म्हणून ना या घरामध्ये लावण्याच हवी आहे. म्हणूनच मी सुद्धा तुम्हाला मदत करतोय, बस बाकी काही नाही. असं देखील आता राकेश जो आहे तो मात्र लावण्या आणि वल्लरीला बोलू लागतो. दुसरीकडे मात्र आता पुढे प्लॅनिंग कसं करायचं आहे याबद्दल त्यांचं डिस्कशनसुद्धा सुरू असतं. काही झालं ना तरी त्या ईश्वरीला अर्णवच्या जवळ येऊ द्यायचं नाही. आणि त्यासाठी आपल्याला काही करायला लागेल ना तरीही चालेल, आपण ते सगळं करूया. पण हिला लवकरात लवकर या घरातून हकलवून देऊया. असं देखील आता प्लॅनिंग जो आहे तो राकेश करत असतो. दुसरीकडे मात्र आता ईश्वरी आणि अर्णव हे दोघंही जण बोलत असतानाच अर्णव अचानकपणे आता खाली जातो. आणि अर्णव जेव्हा खाली जातो ना तेव्हा त्याला तिथे ना झोपाळ्यावर बसलेली अंजली दिसते. अंजली जी आहे ना ती खूप जास्त विचार करत असते. कारण तिला ना खरं तर अर्णवचं खूप जास्त कौतुक वाटत असतं. कारण अर्णवने जे काही लग्न केलेलं होतं आणि त्या लग्नामुळेच ना आता ती खूप जास्त हॅप्पी असते. म्हणजे लग्न झाल्यामुळे त्याच्यामध्ये जे काही बदल घडलेले आहेत ते बदल तिला आवडत असतात. आणि त्यामुळेच आता ती एकटीच बसून हसत असते. अर्णव तिथे जातो आणि अर्णव मात्र तिथे गेल्यानंतर विचारतो की काय गं ताई, झालंय काय, ते तरी सांगशील का? त्यावर आता अर्णवला जी अंजली आहे ती सांगू लागते, ते काय ना अर्णव, खरं तर ना मला ना ईश्वरीचंच वेगळंच रूप पाहायला मिळालं बघ. म्हणजे मला कळलं नाही. अरे बघ ना, लावण्य आली होती, लावण्य आपली माफी मागत होती, तुझीही तिने माफी मागितली. पण आपण तिला चुकीचंच ठरवत होतो, तिला ॲक्सेप्ट करत नव्हतो. पण त्यावेळेला ईश्वरी, काल जेवढा प्रसंग घडला होता तो तिच्या नजरेसमोर होता, तरीसुद्धा तिने कशीला समजूतदारपणा दाखवला आणि तिने तिला माफी करायला लावलं. म्हणजे मला हेच काही तो गुणधर्म आहे ना तो ईश्वरीचा खूप जास्त आवडला. म्हणजे बघ ना, आपण ईश्वरीला ज्या ओळखत होतो त्यापेक्षाही ईश्वरी खूपच हुशार आहे आणि समजूतदारसुद्धा आहे. असं देखील आता ती म्हणू लागते. खरं तर ना मला खूप जास्त टेन्शन आलं होतं की तुझं पुढे कसं होईल, तुझं व्यवस्थित होईल ना, तुला बायको शोधायची, या सगळ्या टेन्शनमध्ये मी आधीच होते. पण आता मला तुझं ना काहीच टेन्शन नाही आहे. कारण ईश्वरी तुझ्या आयुष्यात आहे ना तर आता सगळ्या काही गोष्टी नीटच होतील, यावर माझा पूर्ण विश्वास आहे. असं देखील आता अंजली बोलत असते. त्याच वेळेला आता अंजली म्हणत असते की एक माणूस आहे ना जेव्हापासून लग्न झालं आहे ना त्याचं, तेव्हापासून आम्हाला विसरूनच गेला आहे. त्याला काही पडलेली नाही आहे की बहीण काय करते, तिचं काय चाललं आहे, ती फक्त बसून असते. पण तू मात्र त्या ईश्वरीसोबत मस्त फिरत असतो. अरे त्याच्यावरनं आठवलं, काय रे, आता ईश्वरीने तुझ्यासाठी एवढं सगळं केलं आहे तर ईश्वरीला काही ट्रीट वगैरे देणार आहेस की नाही? अरे माझं काय म्हणणं आहे, काहीतरी तिला सरप्राईज दे ना. तिने तुझ्यासाठी एवढं सगळं केले, तिच्यामुळे तुला ही डीलही मिळाली आहे आणि त्यासाठी सर तू तिला खुश करायला हवंस ना. मग आता इकडे अंजलीची जी आयडिया असते ती सुद्धा आता अर्णवला पटलेली असते. म्हणजे अंजलीने सुद्धा एकदम परफेक्ट पॉईंट जो आहे तो सांगितलेला असतो. आणि त्यामुळे आता इकडे मात्र अर्णवला सुद्धा ह्या सगळ्या गोष्टी पटतात. अर्णवही म्हणतो की ठीक आहे मी बघतो. पण त्याच वेळेला अंजली म्हणते की हो, आता ही बायकोलाच घेऊन जाशील ना, आता कशाला या बहिणीची गरज आहे. मुद्दामूनच ती टोमणे मारत बोलत असते. पण आता अर्णव म्हणतो की ताई तू समजतेस ना, त्याचं खरंच नाही आहे गं. तो मनातल्या मनात म्हणत असतो. कारण तो राकेशच्या सगळ्या गोष्टी सांगू शकत नसतो ना, कारण त्याला खूप जास्त अंजलीची काळजी असते, फक्त तो दाखवत नसतो.
कारण राकेशच्या तावडीतून तिला सुटका करायची म्हटलं तरीही तो करू शकणार नसतो, कारण या सगळ्याचा परिणाम अंजलीवर होऊ शकतो हे सुद्धा त्याला माहिती आहे. आणि म्हणूनच ज्या काही गोष्टी आहेत ना त्या निमूटपणे सहन करण्यापासून अर्णवला कोणताही पर्याय दिलेला नसतो. आणि त्यामुळेच ना आता अर्णव जो आहे तो मात्र या सगळ्याचा विचार करतो. दुसरीकडे ईश्वरी बाहेर लॉनवर बसून ना आता पूर्ण यादी लिहित असते, म्हणजे प्रत्येकाचे पगार आणि या सगळ्याचं रजिस्टरवर नोंद करून ठेवत असते. तर तेवढ्यातच अर्णव तिथे जातो आणि अर्णव ईश्वरीला विचारतो की काय मिसिंदौर, काय चाललंय, काय म्हणजे मला कळेल का? त्यावर ईश्वरी म्हणते, काय ना अर्णव सर, सगळ्याचं नियोजन करायला हवं ना, म्हणजे सगळ्या गोष्टी आपल्या घरात कोणाकोणाला किती पगार दिले जातात आणि त्यानंतर हे सगळं लिहून ठेवायला हवं. त्यावर ईश्वरीला अर्णव म्हणतो की हे सगळं तू का लिहितेस, तू कोणत्या हक्काने लिहितेस? तर ईश्वरी म्हणते की अर्णव सर तुम्ही विसरताय का, म्हणून तुम्हाला एक आठवण करून देते, कारण मी ना या घरची सून आहे आणि तुमची बायको, त्या अधिकाऱ्याने मी तर हे सगळं काही करू शकते असं देखील आता ईश्वरी अर्णवला बोलत असते. त्यावर अर्णवला सुद्धा ईश्वरीच्या या गोष्टी खूप जास्त आवडतात, कारण अर्णवने आता विचारही केला नव्हता की ईश्वरी एवढं सगळं एक्सेप्ट करेल. तर दुसरीकडे अर्णवने ईश्वरीला विचारलेलं असतं की मला ना तुला ट्रीट द्यायची आहे, तर 5 स्टार हॉटेल कसं वाटतं गं? त्यावर मात्र ईश्वरी म्हणते, जर काही हवं असेल ना तर माझा मार्ग तर खादाड बचतनात जातो. खरंच आधी अर्णव जो आहे तो ईश्वरीला विचारतो की तुला सगळ्यात जास्त काय आवडतं, फिरायला आवडतं, शॉपिंग करायला आवडतं का खायला? त्यावर ईश्वरीने खादाडीला सिलेक्ट केलेलं असतं, कारण तिला खाणं खूप जास्त आवडतं. आणि त्याच वेळेला ती म्हणत असते की आहा, ती गाड्यावरची पाणीपुरी म्हणजे बोलू शकत नाही आपण. तर अर्णव म्हणतो गाड्यावरची म्हणजे? त्यावर अर्णवला ईश्वरी म्हणते, हो गाड्यावरची म्हणजे ती रस्त्यावर नाही का स्ट्रीट फूड मिळतं तशी पाणीपुरी. जेव्हा आपण गेलो होतो माहिती का, तुम्हाला आठवते का, आपणही मस्त एन्जॉय केली होती पाणीपुरी, तसं काहीचं खायला मला खूप जास्त आवडतं असं देखील ईश्वरी आता बोलत असते. त्यावर अर्णव म्हणतो, पण 5 स्टारमध्ये जी खायची मजा आहे ना ती वेगळीच आहे. तर ईश्वरी म्हणते की 5 स्टारमध्ये काहीच मजा नाही आहे, मला ना सगळ्यात जास्त ना चायनीज आवडतं, म्हणजे मी चायनीज लवर आहे असं म्हणालात ना तरीही हरकत नाही. मग आपण जर हे चायनीज 5 स्टारमध्ये खाल्लं तर? त्यावर ईश्वरी म्हणते, शी ती चव आहेत ना, जशी जी चव आहे ना स्ट्रीट फूडला येते ना चायनीजची, तशी चव आहे ना 5 स्टारमध्ये येणार नाही, त्यामुळे मला 5 स्टार नकोच आहे असं देखील डायरेक्ट तिने आता सांगून टाकलेलं असतं. आणि तेव्हा हे दोघांचं जे काही बोलणं सुरू असतं ना ते बोलणं मागे उभं राहून ना ऐकायचं काम मात्र आता सुरू असतं त्या राकेशचं. राकेशला कळलेलं असतं की हे दोघंही जण कुठेतरी बाहेर ट्रीटला जाणार आहेत आणि त्याचमुळे आता तो लगेचच या सगळ्या गोष्टी ऐकतो आणि आतमध्ये लावण्याला या गोष्टी सांगण्यासाठी गेलेला असतो. दुसरीकडे ईश्वरी आणि अर्णव हे बोलतच असतात. ईश्वरीने डायरेक्टली अर्णवला सांगितलेलं असतं की खरंच ना तुम्हाला काही काही गोष्टी कळतच नाही, तुम्ही ना या सगळ्याचा व्यवस्थित विचार करायला हवा, पण मला ना हे तुम्ही जे काय बोलताय ना ते पटत नाही आहे. 5 स्टार हॉटेलमध्ये चायनीज खायला जायचं म्हणजे नकोच, तुम्हाला ट्रीट द्यायची आहे हे सगळं ठीक आहे, पण मला नाही 5 स्टार हॉटेलला यायचं, कारण तिथल्या चायनीजला काहीच टेस्ट नसणार आहे हे मला माहिती आहे, कारण ते 5 स्टार हॉटेल आहे, त्याला ती चव नसणारच. इकडे मात्र आता राकेश हे सगळं ऐकतो तेव्हा त्याचा खूप जास्त संताप होत असतो. त्याने आता विचार केलेला असतो की या ईश्वरी आणि अर्णवला लांब करायचं, पण काही ना काही प्रॉब्लेम्स तर येतच असतात. त्यातच आता अर्णव आणि ईश्वरी आता ट्रीटला जाणार आहेत, बाहेर डेटवर जाणार आहेत, ही गोष्ट त्याच्या मनाला खूप जास्त लागलेली असते. दुसरीकडे आता रूममध्ये येऊन ईश्वरी नम्रताला कॉल करते आणि नम्रताला घडलेला सगळा प्रकार सांगते. आणि त्याच वेळेला आता नम्रताला ती म्हणत असते की सरांनी ना मला 5 स्टार हॉटेलमध्ये घेऊन जायचं ठरवलं आहे, तुलाही माहिती आहे ना मला ते गाड्यावरचंच खायला खूप जास्त आवडतं. त्यावर ईश्वरीला आता नम्रता बोलत असते की या सगळ्या तुझ्या ज्या काही सवयी आहेत ना त्या आता सोड आणि सवयी बदल, पण नाही मी या सवयी सोडणार नाही, कारण मला ना साधेपणातच खूप जास्त चांगलं वाटतं. मुद्दामून नम्रताला ईश्वरीची मजा घेत असते, म्हणजेच तिला म्हणत असते की बघ ना अर्णव सर तुला ट्रीट तर देत आहेत, पण तुझा विचार करतायत का नाही, मला ना त्यांचं हे काही पटलेलं नाही आहे बघ, म्हणजे त्यांनी तुझा विचार करायला हवा होता. अगं ते माझा विचार करतात म्हणून तर मला ते ट्रीटला घेऊन जात आहेत ना बाहेर, अगं त्यांचंही बरोबर आहे, 5 स्टारला ते घेऊन जातात त्याचा अर्थ त्यांनाही असं वाटत असेल की त्यांच्या बायकोला बाहेरचं खाऊन काही त्रास व्हायला नको, म्हणून त्यांचं तेच म्हणणं असेल. आणि अर्णव सर इतकं चांगले तर नाही येतात असं मुद्दामूनच नम्रता बोलत असते. त्यावर मात्र आता ईश्वरी नम्रतावर चिडते, अर्णव सरांना काही बोलायचं नाही आहे, खरंच ते खूप चांगले आहेत आणि त्यांना बोलण्याची बिलकुलही चूक करू नकोस, कारण ते माणूस म्हणून खूपच सुंदर आहेत असं देखील बोलून ना आता ईश्वरी नम्रताचा फोन कटच करत असते.
ईश्वरीला आता कोणतंही बोलणं सहन होतच नसतं, कारण ती जे काही बोलत असते ना त्या सगळ्या काही गोष्टी ज्या आहेत ना त्या सगळ्या अर्णवच्या विरोधात असतात आणि त्या अर्णवच्या विरोधातील गोष्टी तिला जराही ऐकून घ्यायच्या नसतात आणि त्यामुळेच ना आता ती खूप जास्त रागवून बोलत असते. आणि जेव्हा हे सगळं रागवून ती बोलते तेव्हा नम्रता तिला म्हणते, मग आता तुझं काय ठरलं आहे, तू जाणार आहेस का अर्णव सरांसोबत ट्रीटला? त्यावर ईश्वरी म्हणते की हो मी जाणारच आहे ना, कारण अर्णव सर हा माझा नवरा आहे आणि माझा नवरा जर काहीतरी चांगलं करणार असेल तर काय हरकत आहे माझ्या नवऱ्यासोबत मला जायची. मग मी जाणारच आहे, कारण तो माझा नवरा आहे त्यामुळे मला त्याच्याबरोबर जावंच लागणार आहे, असं देखील ईश्वरी आता बोलत असते. आणि तू ना अर्णव सरांबद्दल जो काही गैरसमज करून घेतलाय ना तो पहिल्यांदा लांब करा, असं बोलूनच तिने आता फोन ठेवलेला असतो. आणि त्यानंतर आता ती एकटीच बडबडत असते, मी का अर्णव सरांबद्दल काय ऐकून घेऊ, अर्णव सर तसे आहेच नाही. पुढील भागामध्ये ईश्वरी आता अर्णवला सांगते की मी तुमच्यासोबत 5 स्टारला ते चायनीज खायला यायला तयार आहे. दुसरीकडे ही गोष्ट आता कळलेली असते ती म्हणजे लावण्याला. तर लावण्या म्हणते की चालणार आहे का, मी जर तुझ्या या सगळ्या ट्रीटची तयारी केली तर? त्यावर अर्णवही तिला हो बोलतो, कारण ती ट्रीट 5 स्टारमध्ये होणार असते आणि ती आता या सगळ्याची तयारी करणार असते. पण तिचा प्लॅन फ्लॉप होणार असतो, कारण अर्णव आहे ना तिला मात्र बाहेरच घेऊन जाणार असतो. आणि बाहेर जेव्हा तो तिला घेऊन जात असतो तेव्हा मात्र ईश्वरी स्वतःची स्कूटी काढते आणि त्या स्कूटीने आता अर्णवला घेऊन चाललेली असते. अर्णवला खरं तर ना धक्के सहन होत नसतात म्हणून ईश्वरी त्याला सांगत असते की मागे पकडण्यापेक्षा ना तुम्ही माझ्या खांद्याला पकडा. आणि जेव्हा अर्णव तिच्या खांद्याला पकडतो आणि दोघंही जण जातात ना तेव्हा मात्र ईश्वरी खूप जास्त लाजू लागते. दुसरीकडे आता ईश्वरीला अर्णव दाखवतो की बघ आपण इथे आता आज चायनीज खायचं आहे. आणि हे सगळं बघून तर ईश्वरीला खूप मोठा धक्का बसतो. ईश्वरीला कळतच नसतं की खरंच का अर्णव सर आपल्याला इथे स्ट्रीट फूडला चायनीज खायला घेऊन आलेले आहेत का. आणि त्यामुळे ती खूप जास्त चकित होते आणि त्याच्याकडे पाहू लागते. एपिसोड कसा वाटला कमेंटमध्ये सांगा. चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.